जंतर मंतरवरील आंदोलन हे केवळ दिशाभूल करणार आहे, सरकारला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा हा प्रयत्न सुरू असं बावनकुळे म्हणतात। नीट परीक्षेचा पेपर फुटणं अत्यंत निषेधार्ह आहे। व्यवस्थेमध्ये काही छोट्याशा चुका झाल्या होत्या, त्या चुका सरकारनं वेळेत दुरुस्त केल्या। संपूर्ण प्रकरणात सरकारनं स्वतःहून कारवाई केली असं देखील ते म्हणाले। आंदोलन केवळ नौटंकी आहे। देशाच्या युवकाचे माथे भडकवण्याकरता हे आंदोलन करताय आणि या आंदोलनाचं हेही तपासलं पाहिजे की या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीने 2-2, 3-3 ट्रक गोटे भरून आणलेले होते आणि ते गोटमार त्या ठिकाणी झाली, हे कुणी केली, कोण याच्यामागे असामाजिक तत्व आहे, हेही तपासण्याचं त्या ठिकाणी मला वाटतं सरकार तपासेल। पण हे आंदोलन जाणीवपूर्वक सरकारला बदनाम करण्याकरता, युवकाच्या मनात द्वेष निर्माण करण्याकरता केलं गेलं होतं। या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना 3दा पंतप्रधानपदी आरूढ केला आहे। 140 कोटी भारतीयांनी त्यांना मोदीजींना प्रचंड बहुमत दिलेलं आहे। काहीतरी सरकारच्या विरोधी भूमिका स्वीकारायच्या, पेपर फुटलेला आहे, मान्यता आहे की ते चूक आहे। पण याचा अर्थ असा आहे की त्या धर्मेंद्र प्रधानजींनी पेपर फोडला किंवा सरकारने पेपर फोडला। एका सिस्टीममध्ये बदमाशी झाली आहे, ही जबाबदारी सरकारची आहे नाही असं नाही, पण त्याची दखल घेतली आहे सरकारने। त्या ठिकाणी स्वतः सुमोटो सरकारने दखल घेऊन त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन एजन्सी नेमली आहे। दरम्यान कालच्या घटनेचा विजय वडेट्टीवारांनी निषेध केलाय। पोलीस गुंडगिरीसारखे वागत होते, लाठीचार्ज करून चिरडण्याची काय गरज होती असा सवाल देखील वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय। आता तरुणाचा उद्रेक थांबणार नाही, सरकारनं ध्यानात घेतलं पाहिजे अशी टीका देखील विजय वडेट्टीवारांनी केली। कालच्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं शांततामय आंदोलनाला हाताळलं गेलं आणि लाठीचार्ज करून त्या तरुण पोरांना जखमी केलं गेलं, ज्या पद्धतीनं पोलीस गुंडगिरीसारखे वागत होते, ते आंदोलन ज्या पद्धतीनं सोनम वांगचुकला उचलून चिरडण्याचा प्रयत्न झाला, यावरून या देशातील लोकशाहीला आता धोका निर्माण झाला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।